जळगाव शहरातले 5ही LPGचे गॅस पंप बंद असल्यामुळे जळगावमधील रिक्षा चालकांना ग्रामीण भागात जाऊन LPG गॅस पंपावरून आपल्या रिक्षांमध्ये गॅस भरण्याची वेळ आलेली आहे। आपण बघतोय की जळगावपासून काही अंतरावर असलेला हा महामार्गालगतचा LPGचा गॅस पंप आहे आणि या ठिकाणी आता रिक्षा चालक जे आहे आपल्या रिक्षांमध्ये गॅस भरण्यासाठी जे आहे गर्दी करताना पाहायला मिळतं आहे। जळगाव शहरातील LPG गॅस पंपांना जो आहे कंपन्यांकडून गॅसचा पुरवठा झाला नाही, त्यामुळे तब्बल 20 ते 25 दिवसांपासून त्या ठिकाणचे जळगाव शहरातले 5ही LPG गॅस पंप बंद आहे। त्यामुळे आता रिक्षांमध्ये गॅस भरण्यासाठी रिक्षा चालकांना जे आहे ग्रामीण भागातील LPG पंपांवर जावं लागतं आहे आणि त्या माध्यमातून जो आहे या ठिकाणी गॅस भरावा लागतो आहे। आपण काही रिक्षा चालकांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। क्या बताएंगे, आपको जलगांव में गैस नहीं मिल रहा है तो इतना दूर आना पड़ रहा है? सर बहुत तकलीफ हो रही है और तकलीफ के साथ में इतनी तकलीफ हो रही है कि इसका कोई अंदाज तुम लगा नहीं सकते। हम जलगांव से आए थे। अच्छा, और जलगांव में मिल नहीं रहा क्या? जलगांव में बिल्कुल भी नहीं। 8 से 15 दिन से बंद है और इतनी फजीता हो रही है। 4 दिन से तो 4 से 5 दिन से तो गाड़ी बंद है, लेकिन गवर्नमेंट कुछ कर नहीं रही। और जलगांव के अंदर के तो हाल बहुत बुरे चल रहे रिक्शा वालों के। इतना दूर आना पड़ रहा है तुमको? बहुत दूर आना पड़ रहा है सर, कम कमी 10 से 12 किलोमीटर दूर आना पड़ रहा है गैस। काय सांगणार काका? मी रिक्षा चालक बोला, मी रिक्षा चालक कुठून आले तुम्ही? मी जळगावहून आलेलो आहे। का बरं तिथे गॅस नाही मिळते का? जळगावला 8 ते 12 दिवसापासून गॅस नाही आहे आणि इथे माहीत पडलं म्हणून आज इथे आलेलो आहे नशिराबादला। किती किलोमीटर आहे? जवळजवळ 8 किलोमीटर अंतरावरती पंप आहे। मिळाला का गॅस इथे? इथे मिळाला, पण इथे गॅस आता 125 रुपये लिटर मिळालेला आहे। अच्छा, जो गॅस 58 रुपये लिटर होता तो 125 रुपयाने मिळालेला आहे। तर आता पॅसेंजर आम्हाला त्याप्रमाणे भाडं देणार नाही, आम्ही काय करायचं याच्यावरती? अडचणी होत आहे. हां, अडचणी खूप होत आहे आणि लांब यावं लागतं आणि परत जास्त पैसे द्यावे पण जास्त होत आहे। तर यावरती शासनाने काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे, हेच मी बोलून माझे हे संपत। तर अशा पद्धतीने जे आहे आता जळगाव शहरातले LPG गॅस 5ही पंप जे आहेत ते बंद असल्यामुळे रिक्षा चालकांना लांब जाऊन ग्रामीण भागातल्या पंपांवर जाऊन गॅस भरावा लागतो आहे। एक तर 10 ते 12 किलोमीटर यावं लागतं आहे, दुसरीकडे जास्तीच्या दराने या ठिकाणी गॅस मिळत असल्याच्या रिक्षा चालकांच्या प्रतिक्रिया आहे। त्यामुळे प्रशासनाने यावर काहीतरी तोडगा काढावा अशी अपेक्षा जी आहे या ठिकाणी रिक्षा चालकांनी व्यक्त केली आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।